ओम श्री गुरुदेव दत्त ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड संचलित सिन्नर तालुक्यातील हिवरगाव येथे खासगी कृषी उत्पन्न बाजार धान्य आणि भुसार शेतमाल लिलावाचा भव्य शुभारंभ दिनांक 3/10/2024 रोजी नवरात्र उत्सवाच्या शुभमुहूर्तावर करण्यात आला। नाशिक जिल्हा कांदा व्यापारी असोसिएशन अध्यक्ष नंदकुमार त्र्यंबकराज डाका पार्वती ॲग्रो इंडस्ट्रीजचे धान्य व्यापारी प्रमुख सूर्यकांत शंकर वाघ यांच्या शुभ हस्ते शेतमाल लिलावाचा शुभारंभ करण्यात आला। ओम श्री गुरुदेव दत्त ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड संचलित खासगी कृषी उत्पन्न बाजार समितीत मोठ्या प्रमाणावर धान्यांची आवक झाली असून यात शेतकरी आणि व्यापारी या दोघांचाही फायदा झाला असल्याची माहिती यावेळी देण्यात आली। हिवरगाव येथील ओम श्री गुरुदेव दत्त प्रायव्हेट लिमिटेड या मार्केटचा आज भुसार मालाचा लिलाव शुभारंभ झाला। या परिसरामध्ये भरपूर माल येतो, शेतकऱ्यांची सुविधा झाली आणि व्यापाऱ्यांनी बी खूप कष्ट घेऊन हे मार्केट उभं केलेलं आहे। तर या मार्केटमध्ये व्यापारीसुद्धा शेतकऱ्यांचं हित जाणतात आणि जेणेकरून जास्तीत जास्त भाव कसा शेतकऱ्यांना देता येईल हे बघतात। त्यामुळं हे मार्केट लवकरात लवकर नावारूपाला येईल आणि आजही या मार्केटमध्ये भरपूर आवक येते। भुसार मालाची सुद्धा आज जवळजवळ माझ्या मताप्रमाणे 300-350 वाहनांची आवक आहे। सोयाबीन, मका व इतरही बी धान्य इथं आलेलं आहे। त्यामुळं या परिसरामध्ये असं भुसार मालाचं मोठं मार्केट नव्हतं, त्यामुळं सगळ्यांची शेतकऱ्यांची बी खूप मोठी म्हणजे सुविधा तयार झाली आणि त्यामुळे शेतकऱ्यांना व व्यापाऱ्यांना त्यातून निश्चितच फायदाही होईल आणि हे मार्केट पण मोठ्या स्वरूपात नावारूपाला येईल अशी अपेक्षा मी व्यक्त करतो। आणि शेतकरी असून ओम श्री गुरुदेव दत्त ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड संचलित खाजगी कृषी उत्पन्न बाजार समिती हिवरगाव या मार्केटमध्ये एक 3 महिन्यापूर्वी कांदा निलावाचा शुभारंभ या ठिकाणी झाला आणि खऱ्या अर्थानं 2 तालुक्यांच्या सीमेवर असणारे हे मार्केट या दोन्ही तालुक्याला वरदान ठरणारे। जरी खाजगी कृषी उत्पन्न बाजार समिती जरी असली तरी आज शेतकऱ्यांना 2 रुपये मिळणं हे गरजेचं आहे। मध्यंतरीच्या काळात शासनाच्या धोरणामुळे प्रचंड नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे, परंतु अलीकडच्या काळामध्ये 2 रुपये 2 पैसे शेतकऱ्यांना या ठिकाणी मिळालेले। पण कांद्याला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद या कृषी उत्पन्न बाजार समितीला, म्हणूनच या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाने या ठिकाणी भुसार धान्य मालाच्या लिलावाचा शुभारंभाचा कार्यक्रम आज या ठिकाणी आयोजित केलेला आहे। त्यामध्ये मका असेल, सोयाबीन असेल, गहू असेल, बाजरी असेल, ज्वारी असेल किंवा जे कडधान्य किंवा धान्य असतील ते ह्या निलावामध्ये या मार्केटमध्ये दररोज त्याचा निलाव या ठिकाणी होऊन शेतकऱ्यांना 2 रुपये या ठिकाणी मिळणार आहे। खऱ्या अर्थाने नवीन दालन शेतकऱ्यांसाठी उभं राहिलेलं आहे, कारण जग गतिमान झालं आहे, स्पर्धेचं युग आलं आहे आणि त्याच्यामध्ये टिकायचं असेल तर शेतकऱ्यांनासुद्धा स्पर्धेमध्येच या ठिकाणी 2 रुपये मिळण्याची गरज आहे। ती निश्चितपणे या खाजगी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून या ओम गुरुदेव कृषी उत्पन्न समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळेल आणि शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं अडचणीच्या काळामध्ये ही मार्केट कमिटी वरदान ठरेल या मी एक शेतकरी म्हणून आपल्याला शुभेच्छा देतो आणि शेतकऱ्यांना चांगला भाव या मार्केट कमिटीमध्ये मिळाला पाहिजे आणि तो मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो। कमिटीचा आज शुभारंभ होत आहे। आज या ठिकाणी धान्याची आवक चांगली असून आणि धान्याला व्यापाऱ्यांनी चांगला भाव उपलब्ध दिला आहे आणि ह्या मार्केट कमिटीला कांदा आणि सोयाबीन, मका या पिकांची जास्त आवक सिन्नर आणि निफाड तालुक्याच्या मध्यावर असल्यामुळं मोठ्या प्रमाणावर राहील। शेतकऱ्यांना जवळ अशी ही मार्केट कमिटी उपलब्ध झाल्याने आणि व्यापाऱ्यांना समृद्धीच्या लगत ही मार्केट कमिटी उपयोगी राहिल्यामुळं त्यांना इतर देशात माल पाठवणं सोपं जाईल। त्यामुळे ह्या मार्केट कमिटीचं भवितव्य आणि शेतकऱ्यांचं सोयीचं असं ह्या मार्केट कमिटीचं इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहिलेलं आहे आणि या मार्केट कमिटी ओम श्री गुरुदत्त मार्केट खाजगी मार्केटमध्ये सोयाबीन, मका आणि धान्याचा शेती ह्या शेतीमालाचे लिलावाचे कामकाज सुरू झाले। खऱ्या अर्थाने ह्या बाजार समितीने फार चांगला उपक्रम हाती घेतला। फक्त कांद्याचाच व्यवसाय न करता धान्य, मका आणि सोयाबीन
याच्यासुद्धा विक्री व्यवस्था दिल्यामुळे शेतकऱ्यांची फार मोठी गैरसोय दूर होईल आणि ह्या सर्व बाबीमुळे हे खाजगी मार्केट जे आहे हे चांगल्या स्वरूपात ह्या हिवरगावात नावारूपाला आलेलं आहे आणि या बाजार समितीवर व्यापारी प्रमाणे शेतकऱ्यांचाही फार मोठा विश्वास संपादन झालेला आहे. गेल्या 3 महिन्यामध्ये ह्या बाजार समितीने फार मोठं कामकाज केलेलं आहे. नमस्कार. आज श्री ओम गुरुदेव दत्त प्रायव्हेट लिमिटेड या बाजार समितीच्या धान्य आणि भुसार मालाचा शुभारंभ होत आहे आणि या हिवरगाव या गावामध्ये अतिशय अल्प कालावधीमध्ये हे बाजार समिती नावारूपास आलेली आहे. खरं म्हणजे हा बेल्ट जो आहे तो कांदा आणि सोयाबीन मका यासाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे जे शेतकरी आहेत ज्यांना लांब जावं लागतं बाजार समितीसाठी आपला माल घेऊन, त्यांना ही खूप मोठी सोय झालेली आहे आणि खरं इतकं चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर आणि सगळ्या सोयीसुविधा बाजार समितीने या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. तसेच मी आत्ता जे बघितलं ते भाव देखील या बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना चांगला मिळतो आणि मला असं वाटतं की लवकरात काहीच दिवसामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने या बाजार समितीचं नावारूपास येईल अशी आशा वाटते. मी सर्व संचालक मंडळांना आणि सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देते आणि धन्यवाद. गावामधील व्यापारी हे जे मार्केट आहे हिवरगावचं त्याचं लोकेशन इतकं छान आहे तर शेतकऱ्यांना जवळ आहे आणि व्यापाऱ्यांना कन्व्हिनियन्स आहे आणि मार्केट फी कमी ठेवल्यामुळे शेतकऱ्यांना चांगला भाव या ठिकाणी मिळू शकतो आणि व्यापाऱ्यांनाही योग्य दराने. तर भविष्यातही संचालक मंडळाला मी विनंती करेल की शेतकरी आणि व्यापारी यांच्यातली दुरावा कुठे झाला नाही पाहिजे, चांगला संबंध ठेवला गेला पाहिजे आणि भविष्यातही वेपको या मार्केटमध्ये आपली खरेदी लवकरात लवकर चालू करेल. मक्याची आवक मका आमचं महत्त्वाचं आहे आणि कांदा या दोन्ही गोष्टीवर आम्ही विशेष लक्ष देऊ. आमच्या संचालक मंडळामध्ये आम्ही विचारविनिमय करून पुढील निर्णय घेण्यात येईल. श्री गुरुदेव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या धान्य आणि भुसार लिलावाचं या ठिकाणी उद्घाटन होत आहे. या उद्घाटनाप्रसंगी या ठिकाणी कार्यक्रमाचे अध्यक्ष, बाजार समितीचे अध्यक्ष आणि मी आता सगळ्यांची नावं घेत नाही वेळेच्या अभावी, सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि आज या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व शेतकरी बांधव आणि व्यापारी बांधव. आज शारदीय नवरात्रोत्सव सुरू झालेला आहे आणि आज अतिशय चांगल्या दिवशी या अतिशय चांगल्या कामाचा शुभारंभ होत आहे. मी सर्वात प्रथम आपल्या सगळ्यांना या शारदीय नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा देते आणि आज हा धान्य भुसार लिलाव जो झालेला आहे याच्या उद्घाटनाच्या देखील आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देते. खरं म्हणजे हा इतका अभिनव उपक्रम आहे असं मला वाटतं. तर मागच्या वेळेस उद्घाटन मी दुर्दैवाने दिल्लीला होते त्याच्यामुळे येऊ शकले नाही, पण मागच्या वेळेला जेव्हा उद्घाटन झालं तर बाजार समिती म्हटलं की शेतकरी, व्यापारी आणि संचालक मंडळ अशी 3 चाकं असतात हे आणि या तिघांच्या वतीने ही बाजार समिती चालत असते. तिथं आमचे सगळ्यात मोठे व्यापारी म्हणून आमचे बबलू शेठ काम बघतात आमच्या विंचुकलेला सर्व मार्केट कमिटीमध्ये आणि दुसरे आमचे जे संचालक आहेत ते आमचे प्रवीण भाऊ कदम आणि ज्येष्ठ बंधू. हे दोघं जण म्हणजे ज्या वेळेला एखादा व्यापारी आणि एखादा संचालक एखादी मार्केट कमिटी काढण्याची योजना करतो किंवा त्याच्या मनामध्ये ते येतं त्यावेळेस त्याच्या मनामध्ये फक्त आणि फक्त शेतकऱ्यांचा विकास आणि शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळणे हा एवढा आणि म्हणून या प्रसंगी त्यांच्या या कार्याला मी पहिल्यांदा खूप त्यांचं अभिनंदन करते. त्यांनी शेतकऱ्यांचा विचार पहिल्यांदा मनामध्ये आणलेला आहे. कारण सगळे व्यापारी किंवा संचालक मंडळ यांना त्याचं काही घेणं देणं नसतं, पण हे इतके सुज्ञ आणि इतके चांगले लोक आपल्याला लाभलेले आहेत की ज्यांनी ही मार्केट कमिटी सुरू करून शेतकऱ्यांसाठी एक अभिनव योजना, कारण मला असं वाटतं हा यशस्वी प्रयोग आहे. या ठिकाणी ओम श्री गुरुदत्त खाजगी मार्केट यांच्या विद्यमानाने धान्य, मका, सोयाबीन या शेतीमालाचा लिलावाचा शुभारंभाचा हा कार्यक्रम आहे. त्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले संजूबाबू होळकर, बाळासाहेब, माझे मित्र गीते साहेब आणि या ठिकाणी साधनाताई आहेत. या मार्केट कमिटीचे अध्यक्ष बबलू शेठ, अतुल भाऊ, प्रवीण शेठ, ठक्करजी व इतर सर्व डायरेक्टर मंडळी आणि उपस्थित असलेले या ठिकाणी माझ्या व्यापारी मंडळी
जिल्ह्यातून या ठिकाणी आलेले व्यापारी आणि या सिन्नर आणि निफाड तालुक्यातून या ठिकाणी आलेले शेतकरी होते. खऱ्या अर्थानं हा खाजगी मार्केट कमिटीच्या सुरुवात झाल्या आणि या सुरुवातीला असे प्रश्न उपस्थित केले गेले की बाबा यांच्यावर भविष्यात कंट्रोल कोणाचा राहणार नाही, कशा पद्धतीने चालते. परंतु मी जिल्ह्यात काम करीत असताना आता जवळजवळ 17 ह्या शासकीय बाजार समित्या आहेत आणि या शासकीय बाजार समित्याचा पॅरल खऱ्या अर्थानं या बाजार समितीचे चेअरमन आणि संचालक मंडळाला धन्यवाद देतो. संजय 7 तीन महिने या सरकारला पूर्ण होणार आहे आणि 3 महिन्यामध्ये एवढी उलाढाल आणि एवढी प्रगती या मार्केट कमिटीने केली. खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना जर आपण कांद्याची भाव बघितली आणि आता अत्यंत नगण्य शेतकऱ्यांना कांदे या ठिकाणी राहिलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये खऱ्या अर्थानं हा स्पॉट आपण बसलोय. एकूण निफाड तालुका, एकूण सिन्नर तालुका आहे, एकूण दिंडोरी लोकसभा आहे, एकूण नाशिक लोकसभा आहे. 2 खासदारांच्या मतदारसंघाच्या मध्यावर, 2 आमदारांच्या मतदारसंघाच्या मध्यावर ही कृषी उत्पन्न बाजार समिती खऱ्या अर्थानं सुरू झालेली. या संचालक मंडळाचं मनापासून धन्यवाद देईल. खऱ्या अर्थानं विकास नवीन कुमार शाह संजीव यांचे वडील माझे एकदम चांगले मित्र होते आणि एक प्रसंग मला या ठिकाणी सांगणं खऱ्या अर्थानं गरजेचं आहे. प्रकाश मुतराळ यांचे एक मित्र होते. त्यांनी मला 2001 साली सांगितलं की आपल्याला मित्रेशबाईंना पिंपळगाव मार्केटला या ठिकाणी व्यापारी गटामध्ये आपल्याला त्यांना लायसन द्यायचे. परंतु नंदुरशेठ तुम्हाला माहिती किती त्या ठिकाणी विरोध झाला, रोज झाला. वडगाव या शेतकरी यांचा खास आदर असतो. या ठिकाणी धान्य व भुसार शेतीमाल लिलावाचा शुभारंभ त्यांच्या शुभारंभ या ठिकाणी होणारे ते या ठिकाणी श्रीकांतजी साहेब, या ठिकाणी जिल्हा कांदा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष आमचे मित्र नरसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माझे संचालक नंदकुमार दादा, आमचे दुसरे मित्र आणि एक तरुण उद्योजक मोठा वारसा ज्यांना लाभलेला आहे पत्रकारांचे आमचे संजयजी होळकर या ठिकाणी खास करून त्यांच्या माध्यमातून हा उपक्रम बाजार समिती सुरू झाली. या बाजार समितीचे चेअरमन आमचे माझे पारिवारिक मित्र विकास ट्रेडिंग कंपनीचे मालक या संस्थेचे चेअरमन नवीन कुमार शाह, वाईस चेअरमन सुनील शेट्टकर ज्यांनी या ठिकाणी आता प्रस्तावित केला संचालित राहते इच्छा प्रेमशेठ कदम, त्याचप्रमाणे गोरक्षनाथ गोडचे, गौतमजी ठक्कर, मोहनदीप पाटील, या बाजार समितीचे सचिव आमचे मित्र बाळासाहेब बाजारे, खास करून बरेच शेतकरी या ठिकाणी समोर या शुभारंभ प्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते. तर आलेल्या मान्यवरांचे स्वागत चेअरमन नवीन कुमार, मिथिलेश सिंग, व्हाईस चेअरमन सुनील किशोर कुमार ठक्कर, सचिव बाळासाहेब सयाजी बाजारे यांनी केले. दरम्यान हिवरगाव येथील खासगी कृषी उत्पन्न बाजार समितीत लिलावाचा शुभारंभ करण्यात आल्याने धान्य, भुसार धान्य विक्रीची चांगली सोय झाली आहे. याचा सर्वात मोठा लाभ हा शेतकऱ्यांना होणार आहे. वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.